See, today's subject is cost accounting, and we have started the chapter process costing. In last lecture, we have completed the theory part of this process costing chapter. Now we will see what are the practical problems on it. So this is a problem number first. This is short problem for 10 marks. So let's see. Image visible आहे सगळ्यांना? Yes. The product of manufacturing concern passes through two processes, A and B, and then to finish stock. See, आता प्रोसेस कॉस्टिंग मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना फर्स्ट त्यांनी सांगितलेलं आहे जे प्रोडक्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न मधलं ते टू प्रोसेसेस मधून पास होत आहे. प्रोसेस ए ही फर्स्ट प्रोसेस आहे, सेकंड प्रोसेस बी, अँड देन टू फिनिश्ड स्टॉक. प्रोसेस 2 पर्यंतच प्रोसेस कंप्लीट होते अँड देन फिनिश्ड स्टॉक, फिनिश जे प्रोडक्ट आहे ते फिनिश स्टॉकला ट्रान्सफर केलं जाते. It is ascertained that in each process, normally 5% of total weight is lost. आता प्रत्येक प्रोसेसमध्ये in each process 5% of total weightच्या 5% हा लॉस आहे, वेस्टेज आहे. And then 10% is scrap which from process A and process B releases rupees 80 per ton and 200 per ton respectively. And then 10% जो स्क्रॅप आहे त्या स्क्रॅपसाठी सुद्धा इथे अमाऊंट सांगितलेली आहे. प्रोसेस ए साठी ₹80 and बी साठी ₹200. इन्फॉर्मेशन आपल्याला गिवन आहे. The following are the figures relating to both processes. दोन्ही प्रोसेसेससाठी काही आपल्याला अमाऊंट्स इथे दिलेल्या आहेत. सी फर्स्ट मटेरियल इन टन्स. एक्झॅक्टली किती टन मटेरियल आहे. फर्स्ट प्रोसेसमध्ये 1000 टन्स हे टन्समध्ये इथे दिलेले आहेत मटेरियल जे आहे. प्रोसेस बी साठी 70 टन्स. कॉस्ट ऑफ मटेरियल पर टन साठी किती कॉस्ट इन्कर्ड होते तर ₹125 फॉर प्रोसेस ए and ₹200 for process B. Next is wages, ₹18,000, and process B, ₹12,000. Manufacturing expenses, ₹6,000 for both process. You are required to prepare process cost account showing cost per ton of each process. प्रत्येक प्रोसेस अकाउंट मध्ये आपल्याला कॉस्ट पर टन फाइंड आउट करायचे. देअर वॉज नो स्टॉक और वर्क इन प्रोग्रेस इन एनी प्रोसेस. हा सिंपल प्रॉब्लेम आहे की ज्यामध्ये आपल्याला जस्ट प्रोसेस ए अँड प्रोसेस बी हे दोन अकाउंट्स आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. प्रत्येक प्रोसेसमध्ये काही लॉस आपल्याला दिलेला आहे तो सुद्धा रेकॉर्ड करायचा आहे. अँड देन जे प्रत्येक प्रोसेससाठी आपल्याला कॉस्ट पर टन फाइंड आउट करायचं आहे. आपण त्याचं सोल्युशन जे आहे आपण सॉल्व्ह करूया हा प्रॉब्लेम. सी फर्स्ट वी हॅव टू प्रिपेअर टू सेपरेट अकाउंट. दोन सेपरेट अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. प्रोसेस ए साठी सेपरेट अकाउंट, प्रोसेस बी साठी सेपरेट अकाउंट. फर्स्ट प्रोसेस ए अकाउंट, प्रोसेस बी अकाउंट. दोन कॉलम्स इथे ठेवायचे आहेत. टन्स मध्ये ज्या फिगर्स दिलेले आहेत त्यासाठी एक कॉलम, देन अमाऊंट त्याची किती होते त्यासाठी अमाऊंटचा एक कॉलम. सेम प्रोसेस बी साठी सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. किती टन्स मध्ये दिलेले आहेत ते टन साठी एक कॉलम आपल्याला प्रिपेअर करायचा आहे आणि अमाऊंट साठी एक कॉलम. जसं थेअरीमध्ये आपण बघितलं मटेरियल कन्झ्युम, वेजेस, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस हे जे आयटम्स दिलेले आहेत हे प्रोसेस अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला रेकॉर्ड करायचे.
फर्स्ट आयटम येणार आहे मटेरियल कन्झ्युम. टू मटेरियल कन्झ्युम. What about material? See, material in ton, process A 1000 ton. हे जे 1000 दिसतात ही टन मधली फिगर आहे. अँड देन कॉस्ट ऑफ मटेरियल पर टन. कॉस्ट ऑफ मटेरियल पर टन किती दिलंय तर ₹150. आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी किती मटेरियल कन्झ्युम केलंय हे फाइंड आउट करण्यासाठी जितके टन मटेरियल दिलेलं आहे त्याला कॉस्ट पर टन ने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला कळणार आहे एक्झॅक्टली आपल्याला किती मटेरियल कन्झ्युम केलेलं आहे. सो मटेरियल कन्झ्युम 1000 ton material in ton, then into 125, that is cost of material per ton. पर टन साठी त्यांनी कॉस्ट दिलेली 125. सो आपण 125 ने इथे मल्टिप्लाय करणार आहोत. टनच्या कॉलम मध्ये जेवढे टन्स आहेत ते रेकॉर्ड करून घेऊया. 1000 टन्स. अँड अमाऊंट कशी येणार आहे तर 1000 इंटू 125. So amount is 1,25,000. So this is material consumed. इथपर्यंत कळलंय का मटेरियल कन्झ्युम आपण कसं फाइंड आउट केलंय? Yes. Yes. घ्यायचे. मटेरियल कन्झ्युम आपण फाइंड आउट केलेलं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये नेक्स्ट काय दिलंय तर वेजेस आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. नेहमी प्रोसेस अकाउंटच्या डेबिट साईडला वेजेस आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. वेजेस किती दिले आहेत तर प्रोसेस ए साठी 18,000. सो फर्स्ट वी विल रेकॉर्ड दिस टू वेजेस. अमाऊंट कॉलम मध्ये अमाऊंट्स घ्यायच्या आहेत आणि ज्या फिगर्स टन मध्ये दिलेल्या असतील त्या टन कॉलम मध्ये रेकॉर्ड करायचे आहेत टन्स. देन वेजेस साठी अमाऊंट दिलेली आहे वेजेस 18,000 directly. So we will record this 18,000. Next, manufacturing expenses. Manufacturing expenses record करायचे ₹6,000. सो अमाऊंट कॉलम मध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस रेकॉर्ड करतो ॲज इट इज. त्यामध्ये काही चेंज नाहीये. अमाऊंट्स दिलेले आहेत ते फक्त आपण तिथे हेडिंग अंडर पुटअप करतोय. आपले डेबिट साईड इथे झालेली. जेवढे त्यांनी आयटम्स दिले होते त्याचं पोस्टिंग आपण इथे केलेलं आहे. आता आपण वर्डिंग मध्ये काही ऍडजस्टमेंट्स दिल्या आहेत त्या बघूया. इथपर्यंत पोस्टिंग सगळ्यांना लक्षात आलंय का? Yes. ओके. प्रोसेस कॉस्टिंगचा जो प्रोफॉर्मा दिलेला आहे तो प्रोफॉर्मा लक्षात घ्या म्हणजे कळेल डेबिट साईडला कोणत्या आयटम्स येणार आहेत आणि क्रेडिट साईडला कोणत्या आयटम्स येणार आहेत. सो प्रोफॉर्मा जेव्हा डोळ्यापुढे असेल तेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना इझी होईल. इट इज ascertained that each process normally 5% of total weight is lost. प्रत्येक प्रोसेसमध्ये इन each process 5% is lost. हा जो लॉस आहे मटेरियल वेस्टेज आहे. मटेरियल जे आहे हे इथे लॉस झालेलं आहे वेट मध्ये. सो इट इज मटेरियल वेस्टेज. जो लॉस होतोय किंवा जे वेस्टेज दिलेलं असतं ते प्रोसेस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला रेकॉर्ड करायचंय. सो प्रोसेस ए अकाउंट इन क्रेडिट साईड बाय मटेरियल वेस्टेज. सी 5% दिलेले आहेत. हे 5% आपल्याला कशावर कॅल्क्युलेट करायचे आहेत तर फर्स्ट प्रोसेस ए मध्ये दिलेले जेवढे मटेरियल इन टन्स जितके टन मटेरियल आहे 1000 टन. सो 5% ऑन 1000.
So how much the amount is? How much the ton? 5% on 1000. सी आपण कॅल्क्युलेशन टन्स मध्ये करतोय. दॅट्स वाय इथे यांचं जे कॅल्क्युलेशनचा जो एंड रिझल्ट आहे हा आपण टन्स मध्ये रेकॉर्ड केलेला आहे. 5% ऑन 1000. आन्सर इज 50. जेव्हा जेव्हा हे वेस्टेज किंवा लॉस दिलेला असेल, नॉर्मल लॉस, हा कॅल्क्युलेट कशावर करायचा आहे तर मटेरियल कन्झ्युम मध्ये जितके टन्स दिलेले आहेत किंवा जितके आता इथे टन मध्ये दिलेलं आहे, केजी मध्ये दिलं असेल किंवा ज्या युनिट ज्याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये करायचं आहे. सो इथे 1000 टन्स मटेरियल आहे. सो 5% ऑन 1000. Next is, and 10% is scrap which from process A and process B. आता हा जो 5% हे मटेरियल वेस्टेज आहे हे प्रोसेस ए साठी सुद्धा आहे आणि प्रोसेस बी साठी सुद्धा आहे. दोन्ही प्रोसेस साठी आहे. देन 10% जो हा स्क्रॅप दिलेला आहे, 10% इज अ स्क्रॅप विच इज फ्रॉम प्रोसेस ए अँड प्रोसेस बी. हे दोन्हीसाठी आहे, प्रोसेस ए साठी सुद्धा आणि प्रोसेस बी साठी. ₹80 per ton and ₹200 per ton. फर्स्ट आपल्याला 10% कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे अँड देन ती जी अमाऊंट येईल, जेवढी अमाऊंट येईल त्या अमाऊंटला या रुपीजने, हे जे ₹80 आहेत आणि ₹200 आहेत, मल्टिप्लाय करायचं. बाय नॉर्मल स्क्रॅप. आता वेस्टेज आहे, स्क्रॅप आहे, हे सगळं क्रेडिट साईडला रेकॉर्ड होणार आहे प्रोसेस अकाउंटच्या. सो प्रोसेस ए अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय नॉर्मल स्क्रॅप 10% ऑन 1000 टन्स. जेवढे मटेरियल कन्झ्युममध्ये जेवढे टन्स दिलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला वेस्टेज, नॉर्मल लॉस, नॉर्मल स्क्रॅप जे आहे हे सगळं या टन्सवरतीच कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 10% ऑन 1000. Answer is 100. And then 10% is a scrap which is from process A and process B. ₹80 per ton and 200 per ton respectively. See, इथे पर टन साठी ₹80 सांगितलेलं आहे जेवढा नॉर्मल स्क्रॅप आहे. सो 10% कॅल्क्युलेशन आपलं झाल्यानंतर जी अमाऊंट येईल त्या अमाऊंटला प्रोसेस ए साठी ₹80 आहेत, प्रोसेस बी साठी ₹200 आहेत. आता आपण प्रोसेस ए जे आहे कॅल्क्युलेशन करतोय. सो ₹100 टन्स इथे अमाऊंट आपल्याला आलेली आहे, 100 टन्स. सो 100ला ₹80 ने मल्टिप्लाय करायचं आहे अँड देन वी गेट द अमाऊंट. सो आन्सर इज 8,000. आता हे 8,000 कसे आले तर ₹80 आणि नॉर्मल स्क्रॅप जो आहे 10% हा आपण कॅल्क्युलेट केलाय. सो इथे 100 टन्स आलेत आणि पर टन साठी ₹80 सांगितलेत. सो ₹80 मल्टिप्लाय 100 टन, द अमाऊंट इज 8,000. बघा कॅल्क्युलेशन लक्षात आलंय का? हॅलो, बेसिक प्रॉब्लेम आहे. सो आपण प्रत्येक प्रोसेस जी आहे ही बघतोय. ओके, सो आपलं प्रोसेस ए मध्ये जे काही क्लासिफिकेशन जे आहे सगळं झालेलं आहे. आता आपण अकाउंट जे आहे हे क्लोज करायला घेऊया. फर्स्ट डेबिट साईड टन्स कॉलम टोटल जे आहे ते आपल्याला घ्यायचे 1000. क्रेडिट साईडचा टन्स कॉलम जो आहे त्याची टोटल घ्यायचे 150 येते. टोटल इथे 1000. बॅलन्सिंग फिगर आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचे. 1000 मधून 150 लेस करायचे.
देन वी गेट अवर बॅलन्सिंग फिगर. बॅलन्सिंग फिगर किती येईल? करा कॅल्क्युलेट. 850. 850 करेक्ट. जसं आपण हा कॉलम क्लोज करून घेतला, सेम अमाऊंट कॉलम सुद्धा आपल्याला क्लोज करायचा आहे. 1,25,000 प्लस 18,000 प्लस 6,000 टोटल जे हे आपल्याला रेकॉर्ड करून घ्यायचे. $1,49,000. Am I right? Yes. Yes. बॅलन्सिंग फिगर आपल्याला फाइंड आउट करून घ्यायची इथे. बॅलन्सिंग फिगर येईल आता ही जी बॅलन्सिंग फिगर आहे, आता इथे आपण बॅलन्सिंग फिगर म्हणतोय, बट इन प्रोसेस कॉस्टिंग दिस इज द आउटपुट फ्रॉम प्रोसेस ए. आता इथे आपण अकाउंटिंग कॅल्क्युलेशन मध्ये आपण हिला बॅलन्सिंग फिगर म्हणू शकतो, पण हे प्रोसेस कॉस्टिंग मध्ये प्रोसेस ए चा आउटपुट आहे 850 टन्स. त्याची अमाऊंट आहे 1,41,000. सो दिस इज द आउटपुट फ्रॉम प्रोसेस ए. See in the problem, you are required to prepare cost account showing cost per ton in each process. आपल्याला कॉस्ट पर टन जी आहे ही कॅल्क्युलेट करायची आहे प्रत्येक प्रोसेस अकाउंटसाठी. सो प्रोसेस ए मध्ये सुद्धा आपल्याला कॉस्ट पर टन फाइंड आउट करायची आहे. कॉस्ट पर टन आपण कशी फाइंड आउट करणार, तर जे आउटपुट आपल्याला मिळालेलं आहे 850 टन्स अँड 1,41,000 अमाऊंट आपल्याला दिलेली आहे. कॉस्ट पर टन फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही 1,41,000 ला 850 ने डिव्हाइड केलं की येणारी जी अमाऊंट आहे दॅट इज अवर कॉस्ट पर टन. बघा फाइंड आउट करून 1,41,000 डिवायडेड बाय टन्स, म्हणजे जेवढी अमाऊंट आहे त्या अमाऊंटला टन्सने डिवाइड करायचे 850. then we get our cost per ton. रुपीजचं साइन द्यायचं इथे. कॉस्ट पर सी हे आपण इथल्या इथे कॅल्क्युलेशन करू शकतो. आता याची अजून एक आपल्याला फॉर्म्युला यूज करून सुद्धा कॉस्ट पर टन आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बुकमध्ये कॉस्ट पर टनचा फॉर्म्युला जो आहे तो यूज करून कॉस्ट पर टन फाइंड आउट केलेला आहे. मी दोन्ही मेथड्स दाखवून ठेवते. हे सुद्धा आपण कॅल्क्युलेशन करून कॉस्ट पर टन असं काढू शकतो. प्लस बुकची पण एक मेथड आहे जे मी दाखवते. तुम्हाला जी मेथड इझी वाटेल, जी कन्व्हिनियंट असेल ती तुम्ही यूज करू शकता. कॉस्ट पर टन, टोटल कॉस्ट लेस स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस डिवायडेड बाय इनपुट मायनस unit of normal loss. See, total cost means 1,49,000 ही टोटल कॉस्ट आलेली आहे. मटेरियल कन्झ्युम प्लस वेजेस प्लस मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस ही टोटल कॉस्ट आहे. या टोटल कॉस्टमधून स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस, जेवढी स्क्रॅप व्हॅल्यू आहे, स्क्रॅप व्हॅल्यू म्हटलेलं आहे अमाऊंट कॉलममध्ये जेवढी व्हॅल्यू आहे स्क्रॅप व्हॅल्यू ती लेस करायची 8,000 डिवायडेड बाय 1,000 इनपुट डिवायडेड बाय इनपुट. इनपुट मीन्स जेवढे इथे इनपुट दिलेले आहेत हे टन्स मध्ये दिलेले आहेत. 1,000 टन्ससाठी आपण इथे सगळं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. दिस इज इनपुट. सो 1,000 मायनस युनिट्स ऑफ नॉर्मल लॉस. आता नॉर्मल लॉस वेस्टेज अँड नॉर्मल स्क्रॅप
दोघांचे पर्सेंटेज एकत्र करून मीन्स 5% प्लस 10%, 15%, कारण हा लॉसच आहे. म्हणजे जे वेट आहे ते वेस्टेज झालेलं आहे. देन इथे स्क्रॅप हा सुद्धा लॉसच आहे. सो 5% प्लस 10%, 15% ऑफ 1000. सो इथे आपण या फॉर्म्युलामध्ये घालून सुद्धा अमाऊंट कॉस्ट पर टन जे हे कॅल्क्युलेट करू शकतो. कॉस्ट पर टन इथे येणार आहे 165.88, जे की आपण इथे फाइंड आउट केलेलं आहे कॉस्ट पर टन. तर तुम्ही फॉर्म्युलामध्ये सुद्धा अमाऊंट्स पुटअप करून ही व्हॅल्यू जी आहे ही कॅल्क्युलेट करू शकता. सेमच आहे, फक्त इथे फॉर्म्युलामध्ये तुम्हाला प्रत्येक करेक्ट व्हॅल्यू इथे पुटअप करावी लागेल, अदरवाईज इथे कॉस्ट पर टन चुकण्याची शक्यता आहे. सो तुम्हाला जी मेथड कन्व्हिनियंट असेल त्या मेथडने करू शकता. दोन्ही मेथड्स कळल्यात का? Yes. मोस्टली बुकमध्ये जे तुम्हाला सॉल्व प्रॉब्लेम्स असतील त्यामध्ये कॉस्ट पर टन तुम्हाला असं फॉर्म्युलामध्ये अमाऊंट्स पुटअप करून तिथे कॅल्क्युलेट केलेलं दिसेल. दॅट्स वाय मी ही मेथड सुद्धा तुम्हाला दाखवून ठेवली आहे. या मेथडने सुद्धा तुम्ही, कारण ही मेथड म्हणजे सेम तोच प्रकार आहे, फक्त इथे बायफर्गेशन दिलेलं आहे की टोटल कॉस्ट कोणती आहे, स्क्रॅप व्हॅल्यू कोणती आहे, तेवढंच. वेरॅज आपण इथे कॉस्ट पर टन कसं कॅल्क्युलेट केलं, तर जेवढे इथे बॅलन्सिंग फिगर आहे, जेवढे आउटपुटची अमाऊंट आहे त्याने त्या आउटपुटच्या जेवढे इनपुट्स आहेत इथे टन्समध्ये जेवढे त्याला डिवाइड करून ही अमाऊंट आपण काढलेली आहे. प्रोसेस ए अकाउंट सगळ्यांना क्लिअर झालंय का? Yes. Yes. ओके, काही डाऊट आहे का कोणाला? No. ओके, सो सेम प्रोसिजरने आपल्याला प्रोसेस बी अकाउंट सुद्धा सॉल्व करायचं आहे. बट एक लक्षात घ्या, प्रोसेस आता इथे बाय प्रोसेस बी अकाउंट इथे का म्हटलंय, तर आपण इथे जे ही बॅलन्सिंग फिगर आहे, अकाउंटिंग लँग्वेजमध्ये आपण हिला बॅलन्सिंग फिगर म्हणतो. प्रोसेस कॉस्टिंगमध्ये हे आपल्याला फर्स्ट प्रोसेसचं आउटपुट मिळालेलं आहे, जे आपण सेकंड प्रोसेसला ट्रान्सफर करणार आहोत. दॅट्स वाय बाय प्रोसेस बी अकाउंट आपण हे प्रोसेस बीला ट्रान्सफर करतोय. सो या ॲज इट इज अमाऊंट ज्या ह्या इथे घ्यायच्या आहेत. प्रोसेस बी अकाउंटच्या डेबिट साईडला फर्स्ट ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस ए, प्रोसेस ए कडून जे काही ट्रान्सफर झालेलं आहे, बीला रिसिव्ह झालेलं आहे, ते आपण रेकॉर्ड करून घेऊया 850 इन अमाऊंट 141. सेम प्रोसेस मटेरियल कन्झ्युम फाइंड आउट करून घ्यायचे. मटेरियल इन टन्स सेकंड प्रोसेस साठी दिलेले तिथे 70 टन्स. सो अँड कॉस्ट पर मटेरियल टन इज ₹200. सो जेवढे टन मध्ये दिलेले आहेत त्याने कॉस्ट पर मटेरियल टनला मल्टिप्लाय करायचं, देन वी गेट अवर मटेरियल कन्झ्युम. फर्स्ट टन्स जे आहेत ते रेकॉर्ड करून घ्या, 70 टन्स, अँड मटेरियल कन्झ्युम 70 इंटू 200. 70 टन्स आहेत, ₹200 कॉस्ट पर टन. सो आन्सर इज 14,000. तीच प्रोसिजर आहे. वेजेस जेवढे दिलेत, वेजेसची अमाऊंट दिलेली आहे 12,000. सो 12,000 आपण रेकॉर्ड करून घेऊया. देन मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस दिलेले आहेत प्रोसेस बी साठी 6,000. रेकॉर्ड करून घेऊया मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 6,000. देन सी 5% फॉर इच प्रोसेस. जो लॉस झालेला आहे, वेट इज लॉस्ट 5% फॉर इच प्रोसेस. 5%
मटेरियल वेस्टेज फाइंड आउट करून घ्यायचं आहे. बट इथे जे इनपुट आपल्याला घ्यायचे आहेत ते इथे टन्स मध्ये दोन आता अमाऊंट दिसत आहेत, 850 अँड 70. सो ह्या दोघांची टोटल करून जितके टन्स आहेत तितके आपल्याला घ्यायचे आहेत. सो 850 प्लस 70 आन्सर इज 920. सो 5% ऑन 920. नेहमी आता प्रोसेस बी असेल किंवा प्रोसेस सी, आता जर प्रोसेस सी अकाउंट असेल तर बीचे जेवढे इनपुट्स असतील ते सुद्धा ते ऍड करून त्यात मटेरियल कन्झ्युमचे टन्स जे आहेत ते ऍड करायचे आहेत अँड देन कॅल्क्युलेशन करायचं. सो 5% ऑन 920. 920 कसे आले तर 850 प्लस 70. आन्सर इज 46. देन नॉर्मल स्क्रॅप 10%. 10% कॅल्क्युलेट करायचं आहे. इन द प्रॉब्लेम 10% scrap which is from process A and process B. प्रोसेस ए आपली कंप्लीट झालेली आहे, प्रोसेस बी साठी सुद्धा 10% दिलेलं आहे. बट इथे ए अँड बी रिलीज 80 रुपीज पर टन अँड 200 पर टन. 80 रुपीज प्रोसेस ए साठी आहेत, प्रोसेस बी साठी 200 रुपीज आहेत. सो फर्स्ट 10% कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे अँड देन जी अमाऊंट येईल त्या अमाऊंटला 200ने म्हणजे पर टन दिलेले आहेत त्यांनी मल्टिप्लाय करायचे. सो नॉर्मल स्क्रॅप 10% ऑन 920 जेवढे ट्रान्सफर केलेले आहेत प्रोसेस ए कडून ते 850 आहेत प्लस प्रोसेस बी चे 70 टन्स आहेत. सो दोघांची टोटल करून 920. नॉर्मल स्क्रॅपचे पर्सेंटेज 10%. सो 10% ऑन 920. आन्सर इज 92. 92 ला 200 रुपीजने मल्टिप्लाय करायचं बिकॉज इथे दिलेले आहेत त्यांनी पर टन साठी अमाऊंट दिलेली आहे 200 रुपीज पर टन. सो 92 मल्टिप्लाइड बाय 200. आन्सर इज नॉर्मल स्क्रॅपची अमाऊंट आपण इथे फाइंड आउट केली. देन इथपर्यंत आपले सगळे अमाऊंट जे आहेत त्या रेकॉर्ड करून झालेले आहेत. अकाउंट क्लोज करायचं आहे. डेबिट साईडच्या टन कॉलमची पहिली फर्स्ट टोटल घ्यायचे 920. बॅलन्सिंग फिगर फाइंड आउट करून घ्यायचे. आता प्रोसेस बी ही त्यानंतर अजून कुठचंही प्रोसेस अकाउंट आपल्याला ओपन करायचं नाहीये. सो इथे प्रोसेस थांबते आणि अमाऊंट जे आहे आउटपुट जे आहे ते कुठे ट्रान्सफर करायचं आहे तर फिनिश्ड गुड्स स्टॉक ला ट्रान्सफर करायचं आहे. सो बाय फिनिश्ड गुड स्टॉक जेवढी बॅलन्सिंग फिगर येईल ती आपल्याला इथे रेकॉर्ड करायची. सेम अमाऊंट कॉलम सुद्धा आपल्याला तसाच टॅली करून घ्यायचे. टोटल घ्यायचे 1,41,000 प्लस 14,000 प्लस 12,000 प्लस 6,000. टोटल इज 1,73,000. बॅलन्सिंग फिगर आपल्या इथे येईल 1,73,000 minus 18,400. Then we get our balancing figure. आता इथे कॉस्ट पर टन फाइंड आउट करायचं आहे. कॉस्ट पर टन कसं फाइंड आउट करणार तर जेवढी अमाऊंट आलेली आहे त्याला टन्सने डिवाइड करून कॉस्ट पर टन आपण इथे फाइंड आउट करू शकतो. किंवा तुम्ही या फॉर्म्युलामध्ये अमाऊंट पुटअप करून सुद्धा ती अमाऊंट कॅल्क्युलेट करू शकता. आय गेस दिस इज द इझिएस्ट वे. 154,600 divided by 782
then we get cost per ton is 197.9. This cost per ton. इथे आपला